नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयाच्या प्रकरण 4 ॲसिड बेज आणि क्षार या पाठाच्या स्वाध्यायाचे सोल्युशन म्हणजेच उकल पाहूया। माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करणे, सबस्क्राइब करणे आणि बेल आयकॉनवर क्लिक करणे, तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करणे। प्रश्न 1, ॲसिड आणि बेज यांच्यातील फरक स्पष्ट करा। उत्तर, ॲसिड आणि बेज। 1. ॲसिड स्वादाने आंबट असतात, तर बेज स्वादाने तुरट आणि स्पर्शाने चिकट असतात। दुसरं, ॲसिड निळ्या लिटमस पेपरला लाल बनवते, तर बेज लाल लिटमस पत्राला निळे बनवितात। 3. ॲसिड फिनोल्फ्थेलिनच्या द्रावणाशी रंगहीनच राहतात, तर बेज फिनोल्फ्थेलिनच्या द्रावणासोबत गुलाबी रंग देतात। प्रश्न 2, घरातील काही वस्तू खिडक्यांचे काच साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये अमोनिया असतो, जो लाल लिटमसला निळे बनवते। त्याची प्रकृती कोणती असते? उत्तर, अमोनियाची प्रकृती बेसिक असते, कारण ते लाल लिटमस पत्राला निळे बनविते। प्रश्न 3, लिटमसच्या द्रावणाचा स्रोत सांगा। या द्रावणाचा उपयोग काय आहे? उत्तर, लिटमसचे द्रावण लायकनपासून निष्कर्षित करण्यात येते। त्याचा उपयोग दिलेले द्रावण ॲसिडिक आहे किंवा बेसिक ते नक्की करण्यासाठी होतो। प्रश्न 4, निस्यंदित पाणी ॲसिडिक, बेसिक किंवा तटस्थ असते का, ते तुम्ही कशा प्रकारे तपासाल? उत्तर, निस्यंदित पाणी तटस्थ आहे। आपण निळ्या आणि लाल लिटमस पत्राचा उपयोग करून त्याची खात्री करू शकतो। निस्यंदित पाण्यात निळे लिटमस पेपर टाकले असता, तसेच लाल लिटमस पेपर टाकले असता त्याच्या रंगात कोणताही फेरफार बदल होत नाही। अशा प्रकारे ते ॲसिडिकही नाही आणि बेसिकही नाही, त्यामुळे ते तटस्थ आहे। प्रश्न 5, एक उदाहरण देऊन तटस्थीकरणाच्या प्रक्रियेचे वर्णन करा। उत्तर, ॲसिड तसेच बेज यांच्यात होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला तटस्थीकरण म्हणतात। या प्रक्रियेत पाणी, क्षार तसेच उष्णता उत्पन्न होते। उदाहरण म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईड बेज यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन सोडियम क्लोराईड म्हणजे क्षार आणि पाणी उत्पन्न होते। ही एक तटस्थीकरण प्रक्रिया आहे। अर्थात ॲसिड अधिक बेज यांची प्रक्रिया होऊन क्षार आणि पाणी उत्पन्न होते। प्रश्न 6, बरोबर असलेल्या विधानासमोर टी आणि चुकीच्या विधानासमोर एफ वर चिन्ह करा। 1. नायट्रिक ॲसिड लाल लिटमसला निळे बनविते। आपण शिकलो की ॲसिड निळ्या लिटमस पेपरला लाल बनवते, म्हणजे इथे दिलेले विधान चुकीचे आहे। दुसरे, सोडियम हायड्रॉक्साईड निळ्या लिटमस पत्राला लाल बनविते। आपण शिकलो की बेज लाल लिटमस पत्राला निळे बनवते आणि सोडियम हायड्रॉक्साईड हे बेज असल्यामुळे ते निळ्या लिटमस पत्राला लाल बनवू शकत नाही, म्हणजे दिलेले विधान चुकीचे आहे। तिसरं, सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड एकत्र मिसळल्यास त्यांचे तटस्थीकरण होते आणि क्षार आणि पाणी पण उत्पन्न होते। आपण शिकलो की ॲसिड आणि बेज एकत्र आल्यास त्यांच्यात
रासायनिक प्रक्रिया होऊन तटस्थीकरण होते, तसेच क्षार आणि पाणी उत्पन्न होते. म्हणजे दिलेले विधान बरोबर आहे. 4. सूचक असे पदार्थ आहेत की जे ॲसिडिक आणि बेसिक द्रावणात वेगवेगळे रंग दर्शवितात. आपण पाहिले की बेस लाल लिटमस पत्राला निळे, तर ॲसिड निळ्या लिटमस पत्राला लाल बनवितात. म्हणजेच सूचक वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगवेगळे रंग दर्शवितात. म्हणजे दिलेले विधान बरोबर आहे. 5. बेसमुळे दातांचा क्षय होतो. ॲसिडिक पदार्थांमुळे दातांचा क्षय होतोय. म्हणजे दिलेले विधान चुकीचे आहे. प्रश्न 7. दोर्जींच्या रेस्टॉरंटमध्ये थंड पेयाच्या काही बॉटल्स आहेत, परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर लेबल लावलेले नाहीत. त्याला ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे या बॉटल्स द्याव्या लागतात. एक ग्राहक ॲसिडिक पेय, दुसरा ग्राहक बेसिक पेय आणि तिसरा ग्राहक तटस्थ पेय मागतात. तर दोर्जी कशा प्रकारे ठरवतील की कोणत्या ग्राहकाला कोणत्या पेयाची बॉटल द्यायला हवी? उत्तर: दोर्जी ॲसिडिक पेय, बेसिक पेय आणि तटस्थ पेय लिटमस पत्राच्या कसोटीने नक्की करू शकतील. जे पेय निळ्या लिटमस पेपरला लाल बनविते ते ॲसिडिक असेल. जे पेय लाल लिटमस पत्राला निळे बनवते ते बेसिक असेल. जे पेय निळ्या लिटमस पत्र किंवा लाल लिटमस पत्रावर काहीच परिणाम करत नाही ते तटस्थ पेय असेल. प्रश्न 8. समजावा असे का होते? ए. आपल्याला ॲसिडिटी होते तेव्हा आपण अँटॅसिडची गोळी घेतो. उत्तर: ॲसिडिटी हे जठरामध्ये अधिक प्रमाणात हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार झाल्याने होते. अँटॅसिडची गोळी घेतल्याने त्यात असलेलं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे बेसिक पदार्थ असून जठरामध्ये उत्पन्न झालेल्या जास्तीच्या ॲसिडला तटस्थ करतात आणि आपल्याला ॲसिडिटीच्या त्रासातून सुटका मिळते. बी. आपल्याला मुंगी जेव्हा चावते तेव्हा आपण त्वचेवर त्या जागी कॅलेमाइनचे द्रावण लावतो. उत्तर: मुंगी चावते तेव्हा आपल्या त्वचेत डंशद्वारा फॉर्मिक ॲसिड प्रवेश होतो. यामुळे चावलेल्या जागेवर त्रास होतो, पीडा होते. कॅलेमाइनचे द्रावण लावल्याने त्यात असलेले झिंक कार्बोनेट एक बेसिक पदार्थ असल्याने फॉर्मिक ॲसिडला तटस्थ करतात आणि आपल्याला त्या त्रासातून सुटका होते. सी. कारखान्यामधून निघणाऱ्या कचऱ्याला पाण्यात वाहू देण्यापूर्वी तटस्थ करण्यात येते. उत्तर: बऱ्याच कारखान्यामधून निघणारा कचरा ॲसिडिक असतो. अशा कचऱ्याला जर सरळपणे पाण्यात सोडण्यात आले तर त्यामधील ॲसिड मासे तसेच पाण्यातील अन्य जीवांचा नाश करते. म्हणून फॅक्टरीमधून निघणाऱ्या कचऱ्याला बेसिक पदार्थ टाकून तटस्थ बनविण्यात येते. प्रश्न 9. तुमच्याजवळ फक्त हळदीचे सूचक आहे. तुम्हाला हायड्रोक्लोरिक ॲसिड, सोडियम हायड्रॉक्साईड आणि साखरेचे द्रावण असे 3 पदार्थ देण्यात आलेले आहेत. तर तुम्ही त्यांना कशा प्रकारे ओळखू शकाल? उत्तर: सर्वात आधी दिलेल्या पदार्थांच्या तिन्ही बॉटलवर 1, 2, 3 याप्रमाणे लेबल लावणे.
हळदीचे सूचक प्रवाही वापरून 5 हळदपत्र बनविणे. आता 3 हळदपत्र घेऊन त्यावर प्रत्येक बॉटल 1, 2, 3 मधील द्रावणाचे 2 थेंब टाका. ज्या बॉटलचे द्रावण हळदपत्राला लाल बनविते ते सोडियम हायड्रॉक्साईड आहे. या बॉटलवर सोडियम हायड्रॉक्साईड लिहा. आता बाकी राहिलेल्या 2 अज्ञात बॉटलपैकी प्रत्येकातून द्रावणाची अर्धी परीक्षा नळी भरून घ्या. नंतर प्रत्येक परीक्षा नळीत सोडियम हायड्रॉक्साईडचे 10-10 थेंब टाका आणि मिश्रणाला बरोबर हलवा. दोन्ही परीक्षा नळीत हळदपत्र बुडवा. ज्या परीक्षा नळीत हळदपत्राचा रंग लाल होतो त्या परीक्षा नळीतील बॉटलचे द्रावण साखरेचे द्रावण आहे आणि बाकी शेवटी उरलेल्या परीक्षा नळी म्हणजे बॉटलमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे हे सुनिश्चित होते. प्रश्न 10. निळ्या लिटमसला द्रावणात बुडवल्यास ते निळ्या रंगाचेच राहते तर द्रावणाची प्रकृती कोणती? समजावा. उत्तर. निळ्या लिटमस पेपरला द्रावणात बुडविले असता ते निळ्या रंगाचेच राहते तर द्रावणाची प्रकृती बेसिक असेल किंवा तटस्थ असेल. जर द्रावण बेसिक असेल तर ते निळ्या लिटमस पेपरवर काहीच परिणाम करत नाही आणि जर द्रावण तटस्थ असेल तर ते लाल किंवा निळ्या लिटमस पेपरवर काहीच परिणाम करत नाही. अर्थात दिलेले द्रावण बेसिक किंवा तटस्थ प्रकृतीचे असेल. प्रश्न 11. खालील वाक्ये लक्षपूर्वक वाचा. ए. ॲसिड आणि बेस सर्वच सूचकांचे रंग बदलतात. बी. जो एखादा सूचक ॲसिडसाठी रंग परिवर्तन दर्शवतो तर ते बेससाठी रंग परिवर्तन दर्शवत नाही. सी. जो एखादा सूचक बेसिकसाठी रंग परिवर्तन दर्शवितो तर ते ॲसिडसाठी रंग परिवर्तन दर्शवत नाही. डी. ॲसिड आणि बेसिकचे रंग परिवर्तन सूचकाच्या प्रकारावर आधारित असतात. वरील विधानांपैकी कोणते विधान सत्य आहे? 1. चारही. 2. ए आणि बी. 3. बी आणि सी. 4. फक्त डी. आपण शिकलो की ॲसिड आणि बेसिकचे रंग परिवर्तन सूचकाच्या प्रकारावर आधारित असतात म्हणजे फक्त डी विधान खरे आहे. आभार. अशाच अभ्यासिक व्हिडिओसाठी माझ्या ह्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा.